अजितदादांवर टीका करायला आणि अजितदादांना भिडायला चांगले चांगले नेते घाबरतात. विरोधक असले तरी अजितदादांवर टीका करताना जरा आवर्त घेतात. पण अलीकडे काही तरुण राजकीय नेते थेट अजितदादांना भिडताना दिसत आहेत. अनगरमध्ये स्थापनेपासून त्यांच्याच पक्षाचे नेते राहिलेल्या राजन पाटलांच्या मुलाने राजे पाटलांनी अजित पवारांना चॅलेंज केलं. आता बीडमध्ये स्थापनेपासून राष्ट्रवादीत असलेल्या आणि 2024 मध्ये घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवलेल्या योगेश क्षीरसागर यांनीही अजित पवारांना टोला लगावलाय. योगेश क्षीरसागर हे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे तर बीडचे माजी नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांचे चिरंजीव आहेत. बीड नगर परिषदेची अनेक वर्ष सत्ता ही क्षीरसागर यांच्याच घरात होती. त्यावरून अजित पवार यांनी क्षीरसागर कुटुंबावर टीका केली. त्याला योगेश क्षीरसागरांकडून जशास तसं उत्तर देण्यात आलं. लोकांच्या पाठीशी तुम्ही उभं राहता. ते इतके दिवस आमच्यात होते. मला विचारलं की बाबा ते बी फॉर्म पाठवा. म्हणलं कशाला? म्हणले 53 लोक उभे करायचे, सगळे माझ्याकडे पाठवा. म्हणलं काय तुझ्या काकाच्या घरचं आहे काय? सगळे माझ्याकडे पाठवा. तू काय मालक झाला का? म्हणलं का पक्षाचा? त्याच्यामध्ये सगळे बसतील कार्यकर्ते, माझे मुस्लिम बांधव बसतील, माझ्या लाडक्या बहिणी बसतील, माझे तरुण तरुणी बसतील, माझे वडीलधारी बसतील आणि ते सगळे ठरवतील ना. अशी एकट्याची मक्तेदारी नसते बाबा. मी पण माझ्या पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, पण तरी उमेदवार ठरवताना खासदारकीचे, आमदारकीचे, नगरपालिकेचे, महानगरपालिकेचे आपण 4 लोकांना विचारतो. टीका टिप्पणी क्षीरसागर कुटुंबावरती केली, काय प्रत्युत्तर असेल? दादा त्यांच्या पद्धतीने त्यांना जी फिडिंग झाली खालच्या मंडळीकडून त्या पद्धतीने बोलले असतील. पण बीडचं वातावरण जर आपण बघितलं तर स्वाभिमान बीडकरांचा जागा आहे आणि ताठ मानेने चालायची आपल्याला सवय. त्यामुळे बीडकर चांगला प्रतिसाद भारतीय जनता पक्षाला आम्हाला देत आहेत. त्यांच्या आशीर्वादावर पुढचे 5 वर्ष बीड नगरपालिकेत चांगला कारभार राहील याची मला शाश्वती आहे, मला विश्वास आहे. माजी आमदार साठी ऍक्टिव्ह झाले. नेमकं नगरपालिकेचं चित्र कसं असेल आणि काका आल्यामुळं आता पुतण्याची ताकद वाढली? हो, आदरणीय अण्णा आल्यामुळं नक्कीच त्यांचं पाठबळ आम्हाला लाभतं आहे आणि सर्व उमेदवारसुद्धा त्यामध्ये संतुष्ट आहेत आता आणि जोमाने कामाला लागलेले. कुणाकुणाची सभा होणार आहे आगामी कालावधीमध्ये? मुख्यमंत्र्यांची सभा होण्याची देखील शक्यता आहे. आता आज सगळा शेड्यूल येईल, पण उद्या पंकजाताई आदरणीय नामदार ह्या आमच्या नेत्या आहेत, त्या बीडला येतील. त्या दिवसभराचा त्यांचा शेड्यूल आम्ही आज तयार करू आणि लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची सभासुद्धा बीडला येईल. ती पण तारीख आणि वेळ आपल्याला सर्वांना कळवू. 35 वर्षामध्ये काय केलं असा आरोप देखील अजितदादांनी काल केला. 35 वर्षांमध्ये जे केलं आहे ते लोकांसमोर आहे. 35 वर्षात 7 वेळा निवडणुका होतात आणि त्या निवडणुकीत गेल्या 5 वर्षात काय केलं आणि पुढच्या 5 वर्षात आपण काय करणार आहेत याचं विजन आपल्याला लोकांसमोर ठेवावं लागतं. आणि तो विश्वास लोकांमध्ये असल्यामुळंच 80-90% सीट हे आपले नेहमी लोकांनी निवडून दिलेले आहेत. आणि 35 वर्षात काय केलं हे बीडची जनता येणाऱ्या निवडणुकीत दाखवून दिली. भैया, अजित पवार असं म्हणाले की असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला. हे पक्ष काय माझ्या काकाचं आहे असं मी कधी म्हटलं नाही आणि EB फॉर्मचा हट्ट मी धरला वगैरे हे साफ चुकीचं आहे. हे जे खालची टोळी जमा झालेली आहे जिल्ह्यात त्यांची कार्यकारिणीची, काहीतरी मिसफेड हे दादाला त्यांनी केलं आहे. मी दादांना स्वतः बोलण्याचा या बाबतीत प्रयत्न केला होता. त्यांच्या व्यस्त शेड्यूलमध्ये माझं काही सविस्तर बोलणं झालं नाही किंवा त्यांनीसुद्धा तशी विचारणा मला काही केली नाही. आता त्यांना प्रीफीड आधी कोणी केला असेल आणि त्यातून आधीच तुम्ही काही डिसिजन घेऊन ठेवले असतील तर मी त्याच्यात काय करू शकत नाही. पक्ष हा माझा नाही, त्यांच्याच काकांचा आहे आणि तो ते व्यवस्थित सांभाळावा त्यांनी आणि खालच्या लोकांचं काय जे म्हणणं येतं आहे त्याची शहानिशा करावी, म्हणजे त्यांना सत्य परिस्थिती काय ती कळून येईल. योगेश क्षीरसागर यांचे वडील भारतभूषण क्षीरसागर हे 2017 मध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावर जनतेतून नगराध्यक्ष झाले होते. त्यावेळी संदीप क्षीरसागर हे वेगळी आघाडी करून निवडणूक लढले होते. त्यानंतर संदीप क्षीरसागर राष्ट्रवादीच्या चिन्हावर बीडचे आमदार झाले. पुढे बीडमध्ये संदीप क्षीरसागर हे शरद पवारांसोबत तर योगेश क्षीरसागर हे अजितदादांसोबत असं चित्र होतं. दोघांमध्ये लढत झाली आणि योगेश क्षीरसागर केवळ 600 मतांनी हरले. नुकताच त्यांनी नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर तिकीट वाटपावरून वाद झाल्याने भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामागे गेवराईचे पंडित असल्याचं देखील बोललं गेलं. गेवराईच्या पंडित यांनी बीडची सूत्र हाती घेतली असून ते निवडणूक राष्ट्रवादीकडून आता लढवत आहेत आणि त्यानंतर क्षीरसागर विरुद्ध राष्ट्रवादी हा वाद बीडमध्ये पेटला.
मात्र यात थेट कुटुंबापर्यंत हा विषय गेल्याने याची चर्चा होते. काही दिवसांपूर्वीच अनगरमध्येही असाच प्रकार पाहायला मिळाला. मोहोळमध्येही राष्ट्रवादीचे नेते राजन पाटील हे पक्षातील अंतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेले. त्यानंतर अनगरची सत्ता त्याने बिनविरोध मिळवली आणि थेट नाद करायचा नाही असं म्हणत चॅलेंज केलं. त्यामुळे जे एकेकाळी अजित पवारांच्या पाया पडत होते, त्यांच्या पक्षात काम करत होते, ते आता थेट डोळे दाखवल्याने याची चर्चा होते. आता पुढे आणखीन कोणते कोणते नेते डोळे दाखवतात आणि काय काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि बीडच्या निवडणुकीत कोण भारी भरतं त्याकडे सर्वांचं लक्ष असेल. पण एकूणच अजित पवारांना नेत्यांचं हे भिडणं, ज्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा.